नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी मोठ्या पार्टीचं आलेलं आहे। या ठिकाणी महत्व द्या, पाण्याचा प्रश्न आहे, फुटपाथावरती अतिक्रमण त्यांची मर्यादा द्या, अशा तऱ्हेचं काम या ठिकाणी होत नाही। त्यासाठी आपल्याला विनंती करायची आहे, नागरिकांना सांगायचे आहे की आपण लोकांचे सेवक आहात, आपण लोकांचा सेवा करा, अशा तऱ्हेची भावना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण करतो आणि आपल्या या ठिकाणी जे अधिकारी काम चुकवत आहे त्याला ताबडतोब निलंबित करा। जय महाराष्ट्र। दुर्भाग्याची गोष्ट आहे की गेले 3 वर्ष या मुंबई शहराला नगरसेवक नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते आज प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे राज्याचे राज्यकर्ते भाजप पक्ष यांच्या वतीने हे मुंबई महानगरपालिका चालवण्याचं काम होतंय। जी मुंबई महानगरपालिका 100 वर्षांपेक्षाही जास्तपासून या मुंबई शहराची व्यवस्था म्हणून ओळखली जात होती, आज त्या मुंबई महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार जो आहे तो आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे। सामान्य लोकांची ज्या व्यवस्थेची विषय आहेत, नागरी सुविधांची विषय हे सर्व बारगळलेली आहेत। सत्ताधारी पक्षाला खुश करण्यासाठी आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या मनमर्जीच्या पद्धतीने या ठिकाणी आज करदात्यांचा पैसा जो आहे या ठिकाणी वायफळ असा खर्च केला जातोय। येणाऱ्या निवडणुका नजरेच्या समोर ठेवून आपल्या पक्षाचं प्रमोशन करण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष करत आहेत।